आज आपण आलो आहोत शिर्डीमधील साई तीर्थ थीम पार्क येथे, जे भारतातील सर्वात पहिलं डिओशनल थीम पार्क म्हणून ओळखलं जातं। इथे आपल्याला जे जे शो दाखवणार आहेत, जसं की 5D लंका दहन शो किंवा शिर्डीतील द्वारकामाई, तसेच इथली तीर्थयात्रा आणि इथलं तिकीट, वेळ आणि इथे दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर मी निघालो साई तीर्थ थीम पार्क बघण्यासाठी। साई तीर्थ थीम पार्क हे साईबाबा मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे। या साई तीर्थ थीम पार्कमध्ये एंट्री केल्यावर असा काही नजारा आपल्याला दिसतो। या थीम पार्कमध्ये आपण पहिला शो बघणार आहे, तो म्हणजे तीर्थयात्रा। यामध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबरोबरच उत्तरेला असलेले श्री केदारनाथ मंदिरापर्यंत आणि दक्षिणेला असलेले सुंदर असे मीनाक्षी मंदिर पर्यंत भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन घडवलं जातं। तीर्थयात्रेमध्ये आपल्याला संपूर्ण मंदिरांचे दर्शन घडवलं जातं। बद्रीनाथपासून ओडिसामधील जगन्नाथपुरी मंदिरापर्यंत आपल्याला असा अनुभव मिळतो की जणू आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन दर्शन घेतोय। आणि हा अनुभव घेण्यासाठी शिर्डीमधील साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला साई तीर्थ थीम पार्कमध्ये यावं लागेल। आपण आता आलो आहोत दुसरा शो बघण्यासाठी, ज्याचं नाव आहे सबका मालिक एक। हा शो एका मोठ्या स्क्रीनवर दाखवला जातो। 1 तासाचा हा शो असेल आणि या 1 तासामध्ये साईबाबांचं जीवन कसं होतं हे दाखवलं जातं। विश्वास नहीं होता तो जाओ देखो। साईं तुम्हारा भला करे, साईं तुम्हारा भला करे। बाबा, बाबा आप आइए। बहुत अच्छा काम कर रहे हो, बहुत अच्छा। मैं प्रसन्न हूँ तुमसे। बाबा मंदिर के अंदर आइए ना। सबका मालिक एक हा 1 तासाचा शो बघून झाल्यानंतर आपण आता आलो आहोत लंका दहन हा शो बघण्यासाठी। सुरुवातीला आपल्याला 3D चष्मा दिला जातो। या शोमध्ये हवा आणि पाणी याचाही अनुभव मिळतो। त्याचप्रमाणे आपण ज्या खुर्चीवर बसणार आहे ती खुर्ची हलणारी असते, जसं की आपण स्वतः श्री हनुमान यांच्या सोबत लंका दहन करण्यासाठी निघालोय। आणि महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे। श्री राम जी का संदेश लेकर आया हूं माते। मैं छल से नहीं टूटने। आपण आता आलो आहोत द्वारकामाई हा शो बघण्यासाठी। हा शो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा शो आहे। द्वारकामाई ब्रिटिश टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे। या शोमध्ये रोबोटिक्स आणि ॲनिमेटॉनिक्सच्या सहाय्याने दाखवला जातो, जसं की साईबाबा स्वतः प्रकट होऊन साईबाबांच्या आपण जवळ बसून त्यांचे विचार ऐकत आहोत।
तो उससे मिलने में जरूर आता। अल्लाह मालिक। मित्रांनो, समोरच आपल्याला फलक दिसतात, जे आपण जे शो बघितले त्याची माहिती आहे. आणि हा असा काही आतला परिसर आहे जिथे तुम्ही सुंदर असे फोटो काढू शकता. सर्व शो बघून झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला चहा, कॉफी, पाणीपुरी, भेळपुरी, पावभाजी यांसारखे अनेक पदार्थ इथे मिळतात. साई तीर्थ थीम पार्कमध्ये समोर बघताय ही सुंदर अशी श्री साईबाबांची प्रतिमा आहे. साई तीर्थ थीम पार्क हे दिवसा आपण बघतो त्यापेक्षा सायंकाळी इथला नजारा बघण्यासारखा असतो. या थीम पार्कमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. हा समोरचा तिकीट काउंटर आहे आणि या इकडे आपल्याला तिकीट दर दिलेत. हे थीम पार्क सकाळी 10 वाजता ओपन होतं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट विक्री चालू असते. तर मित्रांनो, हे डिओशनल थीम पार्क कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सर्वांना ओम साईराम.